हं. काका नमस्कार. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव काय? भगवान बळीराम सोनवणे, गाव? शिंदोड तालुका? जिल्हा? तालुका सोयगाव, जिल्हा औरंगाबाद. बर. तुम्ही हे कुठल्या कंपनीचं बियाणं लावलेलं आहे? बॉस कंपनीचं. बॉस व्हरायटीचं नाव आहे, कंपनीचं नाव काय आहे? कृतिका. कृतिका कृतिका कृतिका. हो हो कृतिका कंपनीचं बॉस बियाणं लावलेलं आहे. हो कृतिका कंपनीचं बॉस बियाणं लावलेलं आहे. तुम्ही किती पॉकेट लावले सर्व एकरामध्ये? हे 10 पॅकेट लावलेले आहे. एका एकरामध्ये? 1.25 एकर मध्ये. 1.25 एकरामध्ये. अंतर किती आहे? अंतर 1.5 बाय 1.5. 1.5 बाय 1.5. हो. आणि मधलं अंतर? मधलं अंतर 6 फुटाचा. 6 फुटाचं आहे. साधारणतः 1.25 एकर क्षेत्र आहे. हो हो. बरं, तुम्हाला काय वाटतं आजच्या परिस्थितीमध्ये प्लॉटची कंडिशन काय आहे? आजच्या परिस्थितीला कंडिशन चांगली आहे माझ्या व्हरायटीची. तिची लागवड कधी केलेली आहे? लागवड ही 12 जुलैला. 12 जुलै लागवड केलेली आहे. हो 12 जुलै. आता हे सप्टेंबर 12 सप्टेंबरला त्यावेळेस तिला 2 महिने पूर्ण होते. 2 महिने पूर्ण होती. हो. साधारणतः आज फळाचं वजन किती आहे? आज साधारण फळाचं वजन 5 किलो आहे. 5 किलो आहे. तुम्ही जुलैमध्ये लागवड केली. जुलैमध्ये एवढा पाऊस पडला. जुलैमध्ये ऑगस्टमध्ये तुम्हाला काही वाटलं का सेटिंगला काही त्रास होतोय सेटिंगला? सेटिंगला पाऊस जास्त असल्यामुळे तरी त्या व्हरायटीनं माझ्या व्हरायटीत दम असल्यामुळे व्हरायटीनं खूप मला मदत दिली. नाही तर एवढ्या पावसाळ्यात Set होत एवढी नाही. सेटिंग होत नाही. त्या मानाने चांगलं त्या समाधान मानाने करा. मला समाधान वाटलं व्हरायटीमध्ये. तुम्हाला काय वाटतं किती साधारणतः किती ऍव्हरेज येईल अवरेज आला पाहिजे 20 ते 25 टन. या आता एवढ्या 10 हो मध्ये एकरी? 10-15 दिवस एकरीत. ते तुमच्या परिसरामध्ये बऱ्याचशा कंपन्यांच्या बियाणं आहेत, अदर व्हरायटी अच्छा. तुम्ही बघितलं असाल. त्यांच्या याच्यामध्ये तुलना काय आहे? तुम्हाला काय वाटतंय आजच्या परिस्थितीमध्ये? मला इतर व्हरायटींपेक्षा या बॉस व्हरायटीमध्ये खूप दम दिसला. इतर व्हरायटी मी खूप बघितल्या, बरोबर हे नाव ते नाव, पण त्याच्यात मला पाहिजे तेवढा रिझल्ट नाही भेटला. मी Result 5 नाही वर्षापासून टरबूज लावतोय, बरोबर पण त्याच्यामुळे मला इतर व्हरायटी पटल्याच नाही. पटल्या नाही. म्हणून मी आता माझे मित्र होते काय गाव, त्यांनी मला नाव सांगितलं. त्यांना विचारलं मी तर त्यांनी मला एक कंपनीचं नाव सांगितलं बॉस. बरोबर आणि साधारण मी लावलं तर मला खूपच त्याच्यातून मदत मिळाली डायरेक्ट. बरोबर. इतर व्हरायटींपेक्षा खूप चांगली व्हरायटी आहे. चांगली आहे. तुम्ही समाधान करा. एकदम समाधानकारक. या वर्षी मी टरबूज मध्ये मला चांगला भाव पण मिळतोय. आता मी परवाच्या दिवशी ऐकलं तर मला काहीतरी 14-15चे रेट ऐकण्यात आले माझे. बरं, तर तुम्ही खुश असाल त्यामुळे तुम्ही शेतकऱ्यांना सांगू शकता की एवढी लावा बुवा असं? हो हो, काही अडचण नाही. माझ्या तर मित्रांनी, मी त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी इतर व्हरायटी लावायपेक्षा तर बॉस व्हरायटी माझ्या विश्वासावर लावा. जर व्हरायटी दम नसला तर मी त्यांचं बियाण्याचे पैसे वापस देऊ. बरं. एवढं दम आहे बियाणामध्ये, तुम्हाला एवढी power माझी guarantee आहे. गॅरंटी आहे बाप. बरं, एवढ्या जुलैमध्ये पाऊस पडला, ऑगस्टमध्ये पाऊस पडला, तुम्हाला हे करपट व्हायचं काही वाटलं याच्यावर रिपेअर? नाही, कुठलाच नाही. करपा नाही, डावणी नाही, काही नाही. एकदम नील पराठे तुमच्या समक्ष तुम्ही बघून घ्या वाटलं माझ्या शेतात बरं. येऊन की एकदम खूप चांगलं व्हरायटी आहे. मला काहीच अडचण नाही. तुमच्या माहितीप्रमाणे जुलैची लागवड एवढी भारी आहे तर नोव्हेंबर डिसेंबर लागवड 100% चांगली राहील. उलट नोव्हेंबर डिसेंबरची लागवड मध्ये आणखी जास्तीत जास्त मी 30 ते 32 टन काढू शकतो, एवढी माझी गॅरंटी देतो. या क्षेत्रामध्ये एवढ्या क्षेत्रामध्ये अरे वा. एवढा माझा विश्वास आहे. विश्वास आहे. सर नमस्कार. नमस्कार. शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की व्हरायटी अदर व्हरायटीपेक्षा चांगली आहे हम्म. आणि जुलैमध्ये लागवड केल्यानंतर एवढा पाऊस पडलेला आहे, पावसामुळे देखील तिची सेटिंग चांगली झालेली आहे. शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की आजच्या परिस्थितीमध्ये फळाचं वजन 2.5 ते 3 किलो आहे. अजून कमीत कमी 10 ते 12 दिवस हा प्लॉट राहणार आहे. हम्म. अजून कमीत कमी 1.5-2 किलो याच्यामध्ये वाढ होईल. हा, हा. साधारणतः 4.5 किलो पर्यंत हे फळ जाईल. हा, तर शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे की पूर्ण प्लॉट मध्ये हा. 20 ते 22 टन माल येईल. शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये खुश आहे, हम्म. पण त्यांची अजून अशी एक शक्ती आहे, त्यांची इच्छा आहे की हाच जर लागवड मी जर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये केली हम्म. तर 30 ते 32 टन माल येईल, हम्म. असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की एवढा पाऊस चालू असून सुद्धा करपा नाही, डावणी नाही, मला स्प्रे कमी लागले बुवा, प्रतिकार शक्ती याच्यामध्ये चांगली आहे, हम्म. याला स्प्रे वगैरे कमी लागले बुवा, असं अच्छा. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. अच्छा. शेतकरी देखील आपल्या समोर प्रत्यक्षित आहेत आणि त्यांची आपण मुलाखत घेतलेली आहे. हम्म. आणि त्यांचा जो फ्रेंड सर्कल आहे ते इथं येऊन बघून गेले आहेत की त्यांनी त्यांची चर्चा केलेली आहे की बियाणं कुठल्या कंपनीचं आहे बुवा. हम्म. आणि त्यांना माहिती पडलं की आज देखील उद्या पोरा कुठेतरी मार्केट चालू आहे, 14 रुपये रेटने मार्केट चालू आहे. हम्म. तर त्यांचं म्हणणं आहे की अजून आपण 8-10 दिवस प्लॉट ठेवू, हा. त्याला अजून अच्छा. फुगू, त्याला तयार करून मग मार्केटला काढू. अच्छा. थँक्यू. दो एक फळ होतं तुम्हाला लोक माहिती आहे देखील त्यांना फ्रूट दिखता है इसमें? बहुत हो गया.